जर तुम्हीही प्रत्येक उपवासामध्ये साबुदाणा साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळले असतील ना, तर हे साबुदाण्याचे एकदम झटपट बनणारे वडे ट्राय करा. खूप टेस्टी बनतात व तुम्हाला डायरेक्ट जिभेला खूप छान असं टेस्टी होऊन जाईल. त्यासाठी ना रात्रभर भिजत घातलेले साबुदाणे घ्यायचे. त्याच्यानंतर मी ना त्याच्यात 2 बटाटे बॉईल केलेले घेतले व त्याच्यातच त्याला मसळून घेतलं हाताने. जर जास्त साबुदाणे असतील ना, तर जास्त बटाटे घ्यायचे. माझं थोडाच होतं म्हणून मी 2च बटाटे घेतले व त्याला आहे ना मिक्स करून टाकायचं साबुदाण्यामध्ये हे ना, हाताने छान प्रकारे. त्याच्यानंतर त्यात आहे ना चटणी टाकायची. जितकं आपल्याला तिखट लागत असेल त्याप्रमाणे चटणी टाकायची. मीठ टाकायचं व त्यालाही मिक्स करून टाकायचं. सगळं मिक्स करून झालं ना, जिरं टाकायचं व तेही छान मिक्स करायचं. त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे घ्यायचे व त्याला भाजून घ्यायचे तव्यावर व ते भाजून झाले ना, त्याचे साल काढून टाकायचे. साल काढून झालं ना, त्याच्यावाला ना पावडर बनवायचं, एकदम बारीक असं पावडर बनवायचं व ते पण याच्यात टाकून द्यायचं साबुदाणा त्याच्यामध्ये व त्यालाही मिक्स करायचं. कोथिंबीर जर उपवास असेल तर नका टाकू. माझा उपवास नव्हता ना, मी फक्त खायला बनवत होते म्हणून मी कोथिंबीर टाकली. तुम्ही अजिबात टाकू नका उपवास असेल तर. सगळं मिक्स करायचं शेंगदाणे वगैरेचं पावडर टाकल्यावर. तर रेडी हे व त्याचे ना छान असे जसं आपण वड्यांचं शेप बनवतो ना, तसा शेप बनवायचा. जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. त्याला ना हातात गोळा घ्यायचा व छान असा गोल करून ना फ्लॅट करायचा, म्हणजे वरतून दाबायचा व आजूबाजूचे कोने असतात ना ते पण दाबायचे, कारण ते ना कोने ना असे मोकळे मोकळे असतात ना, मग ते तेलामध्ये फुटायला नको म्हणून छान असे ना कोने पण दाबून द्यायचे. ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे असे वडे बनवून टाकायचे. जसं पतले पण बनवायचे नाही, जसं जाड पण बनवायचे नाही, मीडियम क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे ना. तर हे सगळे वडे अशा प्रकारे बनवून झाले ना, त्याच्यानंतर तेल तापवायला ठेवायचं. तेल छान प्रकारे कडकडीत तापलं ना, ते एक एक वडे टाकायचे त्याच्यात व छान बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. बारीक गॅसवर तळायचं कारण हे असतं, की ते आतपर्यंत छान प्रकारे तळले जातात व ते ना असं कुरकुरीत बनतात. फास्ट गॅसवर काय होतं, ते आउटर लेयर जी असते ना बाहेरची ती जळते व आतमध्ये ना खूपच असं ओला-ओलाच असतं. म्हणून ना मी बारीक गॅसवर छान असं लालसर झालं ना, त्यानंतर काढून घ्यायचे. बघू शकता असे लाल झाले ना, तर सगळी अशाच प्रकारे तळून घ्यायचे. रेडी आपली ही रेसिपी. जर तुम्हाला जेव्हा खायचं असेल ना, तेव्हाच गरम-गरम काढायचे बरं का, नाहीतर गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाही, खूप तेलकट लागतात. म्हणून नक्की ट्राय